शेवटचा दिवस गोड जावा. आपण दिवसही गोड करू, रात्रही गोड करू आणि या स्पर्धेचा उर्वरित आनंद या ठिकाणी घेत राहू. पाहत राहा, कुठे जाऊ नका. साई गणेश चषक 2025 चलूया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही देवजी डाकी यांचा आवाज या मॅचच्या दरम्यान ऐकला होता. या सामन्याकडे वळूयात. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय या सामन्यामध्ये घेण्यात आलाय. संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो आहोत ऐरली कोळीवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट काळुंद्रे संघ, मंगलमूर्ती काळुंद्रे टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लेट्स प्ले. सामन्याला येते सुरुवात. आघाडीची जोडी प्रवीण गरत आणि त्याच्या साथीला प्रवेश. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती अतिशय तडाखा. टेनिस क्रिकेट आणि रायगडचा रॉस टेलर इथे दहाडलाय. त्याने ठोकला चौकार. धमक जी आहे ना ती कदापि कमी होत नाही. मैदानाच्या आतमध्ये हा चौकार आला. गीत आपण ऐकलं जे अर्थातच कोळी समाजावरती येत असताना चौकार पाहायला मिळालाय. अर्थात प्रवीण घरतच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आला. ऑन साईडला त्याने चौकार ठोकला. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हा बॉल इथे फटका बसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. त्याने टिपला झेल. संपला प्रवीण घरतचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद. हितेशला विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये जसा चेंडू हवेमध्ये गेला ना, हे पिंक कलरचे जर्सीवाले सर्वत्रित जवळ येत असताना पाहायला मिळाले आणि अर्थात एक चांगला झेल इथे टिपण्यात आला. खेळाडू क्रमांक पहिला प्रवीण घरत. फार मोठा आशेचं किरण होतं ते इथं विजलंय, जो मात्र बाद होत असताना प्रवीण घरतला मी पाहिलं. अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे. आघाडीला येत असताना धावा बनवणं, किंबहुना यष्टनच्या पाठीमागून सूत्र हलवणं, हे प्रवीण घरत या खेळाडूची ओळख आहे आणि या गावाची ओळख म्हणून त्याच्याकडे नेहमीच आपण पाहिलं. खुल्या गाठाच्या सामन्यांमध्ये जिल्ह्याचं क्रिकेट सातत्याने गाजवलंय, परंतु हितेशने विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती धावा त्या 4 विकेट प्राप्त केली. आनंद इथे चांगल्या दर्जाचं सेलिब्रेशन देखील ऐरोली कोळीवाड्याच्या खेळाडूंकडून पाहायला मिळाला. पुढचा बॉल लोअर फुलटोज होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात येते. एकेरी धाव येत असताना याच दरम्यान आपण विनंती करू, सागर कोळी, निकेश कोळी आणि संपूर्ण विघ्नहर्ता टीम, तुम्हाला शेखर दादांच्याकडून या ठिकाणी निमंत्रण आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. स्कोर कार्डवरती 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिला फलंदाज प्रवीण घरतच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्याने 2 चेंडू फेस केले. 200च्या स्ट्राईक रेटने 4 धावा त्याच्या बॅटमधून आला. एक चौकार केवळ हितेशच्या अगेन्स्ट पाहायला मिळाला. जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास, हे सांगितलं गोलंदाज हितेशने आणि पुढच्या बॉलवरती प्रवीण घरतला त्याने बाद केलं. पुढचा बॉल
लोर फुलटोज आहे, बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली आहे, शॉट थर्ड मांडला. क्षेत्ररक्षक ताईनादा वेगाने चेंडूवरती येत असताना रन्स कंप्लीट करण्यात आले. ती केवळ एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी शेवटची रजनी आपण पाहतोय. आणि अर्थात सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना ऐरोली कोळीवाडा विपक्ष मंगलमूर्ती काळुंद्रे या दोन टीमच्या दरम्यानची ही लढत आपण पाहत आहोत. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर खोला टाकलाय. वाईट यॉर्कर इथे पाहायला मिळाला, जो कारगर साबित राहिलाय. डॉट बॉल आलाय ब्रह्मास्त्र या गोलंदाजाकडे. खोलवर टप्प्याची गुणची इथे चुणूक दाखवत असताना केली जाणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौथ्या सामन्याची सुरुवात ही दमदार झाली आहे. आज गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय, परंतु शुभम पाटीलने हे दर्शवून दिलं की इथे बॅटरही चालतात, रन्स बनवल्या जातात. परंतु त्यासाठी चिकूने जो खेळ केला तो सन्मानजनक होता. बॅटची थिकेज आउटसाइड एज, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ, मितील धावा 4, हालाय चौकार. ऐरोली टीमसाठी विकेट हॅट्रिकसाठी दुर्वा ओमकार कोळी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी असणार आहे. खरं तर ना अतिजी पाटील साहेब, एखादं पारितोषिक ज्या वेळेला एखाद्या संघासाठी येतं ना, त्यावेळेला आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करावा लागतो. जर गावातील स्पर्धा आणि गावातील कुठच्या तरी अतिथीने पारितोषिक लगावलंय तर अर्थात त्या संघाला पुरस्कृत कदाचित त्यांनी केला असावं. स्कोर कार्डवरती धावा आहेत ते एकंदरीत पहिल्या षटकाच्या अंती 10. एक फलंदाज बाद झाला प्रवीण घरत. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती मनोज याला आपण पाहतोय. मनोज चव्हाण गोलंदाजी मार्कवरती मनोज चव्हाण दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. चांगला खेळ अपेक्षित राहील, कारण एक चांगली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चौथी लढत, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पुढे सासावला होता. इथे मात्र घडतंय काय, एक चिक्की सिंगल इथे येत असताना पाहायला मिळाले. गव्हाण कोळीवाड्यामधून 11 वाजून 15 मिनिटांनी धावांची चोरी झाली आहे. काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. रन्स कंप्लीट केली. एक संघाची धावसंख्या 11, 11 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये जिथे घणसोली संघ खेळत असताना पाहायला मिळेल बोनखोडेच्या अगेन्स्ट. आणखीन एक महत्वपूर्ण लढत पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल फटका वाचलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय, त्याने टिपला झेल, फलंदाज बाद. नील नाईकने एका हाताने जो षटकार लगावला होता तो कदाचित पुन्हा एकदा पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक खेळाडू हा इतिहास जमा अशी कामगिरी करून गेलाय. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतो 11, 11 रन ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज 2 बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रतीश मस्कर याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. काळुंद्रे टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. पुढचा बॉल यावेळेला उसळी घेणारा, बाहेरच्या दिशेने निघणारा हा अवांतर बॉल इथे पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन येते, अतिरिक्त धाव इथे येत असताना पाहायला मिळाले. गोलंदाजी करत असताना मनोज चव्हाणच्या गोलंदाजीतील व्हेरिएशन आपण पाहिलं. फिंगर रोल केली त्याने, बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला आणि विथ द बाउन्स. आणखीन एक बॉल जसा आला तसा पाठवलाय, ऑन साइडला केला. या फटक्यामध्ये वजन धावा मिळतील त्या संपूर्ण अर्धा डझन.
जसजसा बदलत आहे तसतसं आपण पाहिलं ना की हे घोटवून घेतलेले स्ट्रोक आहेत. हाफ ट्रॅकर यावेळेला हा फॉर्म पुल अनसक्सेसफुल होतोय का? यस, सक्सेसफुल झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, षटकार. प्रवेश चिर्लेकरच्या बॅटमधून देखील षटकार येत असताना पाहायला मिळाला. ज्याच्या नावापुढे कर आहे ना त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अगदी अजित वाडेकर, अगदी त्याच वेळेला दिलीप वेंगसरकरलाही आपण पाहिलं. हा बॉल खोलातला पाहायला मिळाला जिथे एक सिंगल इथे प्राप्त करण्यात आली. एंड ऑफ दी सेकंड वर 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 26-13च्या धावगतीने. 30 जिथे 26 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती काळुंद्रे टीम. करण्यात आलंय. अर्थात ऐरोली कोळीवाडा टीमचा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना गोलंदाज दाखल होतोय हितेश पतंगरावला. आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना काही अंशी फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची फेमस आहे चिकी. फलंदाजांच्या समोर अक्षरशः गोलंदाजी पडली आहे फिकी. रन्स आल्यात, धावा आल्यात, 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना हितेशचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे हेजिटेशन झालाय. डायरेक्ट हिट, सुपर हिट, फलंदाज बाद. प्रथमतः कॉलिंग दिलं, तदनंतर थांबले. संगनमताने ही धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु गोलंदाजाने मनसुबे उधळून लावले. डायरेक्ट हिट केला आणि तो सुपर हिट राहिलाय. फलंदाज बाद होतोय. अर्थात इथून एकंदरीत 2 फलंदाज बाद झाल्यात. अर्थात राहुल आणि प्रवेश आणि तदनंतर आणखीन एक फलंदाज इथून बाद होत असताना आपण प्रवीण घरतला देखील पाहिलंय. प्रवीण घरत असे 3 स्वरूपाचे खेळाडू बाद झालेत. आकाश गिरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल बॅटची आतली कडा घेतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शॉट फाईन लेगचा चेंडूवरती येईल तद्वर मात्र घेतली जाणार एक सिंगल. एक मोठा आवाज आला होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला, शफल झाले होते परंतु गोलंदाजीचा दर्जा आपण पाहत आहोत. गोलंदाज हा नेहमी परिपक्व असावा. गोलंदाजी करत असताना चाणक्य नीती त्यांनी अपनायला हवी. कारण गोलंदाजी करत असताना फलंदाज टान्स बदलतोय की नाही याची चाचपणी आपण करणं आवश्यक राहतं आणि गोलंदाज हे सर्व गुण संपन्न पाहायला मिळतोय. हितेश पुढचा बॉल आकाशसाठी मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला सुनील चेंडूवरती आलाय जरूर परंतु एक धाव कंप्लीट, सेकंड देखील कंप्लीट केली आहे. चित्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला. 2 धावा इथून वेगाने कंप्लीट करण्यात आल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा धाव फलकावरती आहेत. अडचणी आहेत, संकट आहेत. इथे पादाक्रांत करत असताना यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न इथे होत असताना पाहायला मिळतोय. धावांसाठी धावा धाव, धावांसाठी धावपळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आणखीन एक बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट, 1 मोर विकेट डाऊन. आकाश गिरी देखील बाद.
फलंदाज बाद होत असताना इथे पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का इथे दिलाय. 4 फलंदाज बाद झाल्यात. पहिला फलंदाज बाद झाला तो 4 धावसंख्येवरती, दुसरा 11, तिसरा 26 आणि चौथा 29 या धावसंख्येवर. एका मागोमाग एक धक्के दिलेत. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये धक्के देण्यात आल्यात. अर्थात क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे, जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. विकेट गमावल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. पहिला चेंडू कल्पेशच्या अगेन्स्ट कमी गतीने पाहायला मिळाला. एक चिकी सिंगल इथे कंप्लीट करण्यात आली आहे. वेगाने धावले दोन्ही बॅटर. बाईकच्या स्वरूपामधून एक धाव आली आहे. या षटकामध्ये मागील षटकांच्या तुलनेमध्ये फार कमी धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. कारण एकंदरीत 3 धावा या षटकामध्ये आल्यात. त्यामध्ये एक 22 आहे जी गोलंदाजाच्या अकाउंट्समध्ये ऍड होत नाही. संघाची धावसंख्या दापोलकावरती आहे ती एकंदरीत 30. हा चेंडू इथे पुन्हा एकदा फासला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्याने टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. एका मागोमाग एक धक्के दिलेत. एखादी मैदानाच्या आतमध्ये की इनिंग लडखडताना पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांची लयलूट होती. जणू काय पार्टी चालू होती आणि पार्टी चालू असलेल्या घरावरती वीज कोसळावी ना, सारं काही उद्ध्वस्त होऊन जावा असा स्वरूपाचा खेळ पाहायला मिळाला. धावांची लयलूट चालू होती. गोलंदाज आले आणि गोलंदाजीने अक्षरशः थांबवलंय. हितेशने काय गोलंदाजी केली आहे. कमालीची प्रतिभा आहे त्याच्याकडे. केवळ या षटकामध्ये आपण पाहिला तर धावा त्याने खर्च केल्या 3 आणि विकेट प्राप्त केल्या त्या अर्थात 2. 3 धावा खर्च करत 2 विकेट त्याने मिळवल्यात. एक धाव ही बाईकच्या स्वरूपाची आली होती, ती त्याच्या अकाउंटमध्ये नाही. पहिला बॉल खोलात, हेलिकॉप्टर केलाय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतं लॉंग ऑफ वरून एक धाव कंप्लीट केली आहे. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. याच दरम्यान आपण विनंती करू सिडको विभागाचे रायगड सुरक्षा रक्षक सुपरवायझर सन्माननीय नितेश म्हात्रे बामणडोंगरी यांना आपण विनंती करतोय. निलेश म्हात्रे बामणडोंगरी यांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. DRS कॉल करण्यात आला बॅटिंग टीमच्या माध्यमातून. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय मस्कर आला आणि त्याने जर का 3 बॉल 3 षटकार लगावले तर शिवदूत ग्रुप यांच्या माध्यमातून, शिवदूत ग्रुप काळुनरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. DRS कॉल आला आणि अर्थात डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथे वापर करण्यात येईल. चॅलेंज केले अंपायरच्या डिसिजनला अक्षयने. आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हा व्हाईट बॉल आहे की नाही याची साशंकता मनामध्ये आली आहे. चला मी परत विनंती करतोय रायगड सुरक्षा रक्षक सुपरवायझर उल्वा सिडको विभाग सन्माननीय निलेश म्हात्रे बामणडोंगरी यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसनस्थ व्हा. बॉल मला वाटतं जवळपास इंचानी नाही तर फुटानी आतमध्ये होता. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल. बॅटिंग टीमने DRS गमावलाय. विशूजी कोळी सर हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. एक्झॅक्टली. पुढचा बॉल. यावेळेला देखील आणखीन एक वळण प्राप्त केलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अचूकतेने गोलंदाजी केली. फलंदाजाचे कमकुवत दुवे ओळखलेत आणि दुखती रखवरती पाय इथे ठेवलाय आणि म्हणून की काय अक्षयच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण हे चेंडू चांगल्या धाटणीचे पाहायला मिळतात. डॉट बॉल आला. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे शेवटचे षटक. यावेळेला फटका फासला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली 1 हँडेड झेल. एका हाताने कॅच सिपलाय. जणू काय त्याने ब्लफ काढला. फलंदाज बाद.
अभिनय हा कॅच इथे टिपला. एका हातामध्ये दुर्वा ओमकार कोळी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अभिच्या या झेलासाठी. एका हाताने झेल त्याने टिपलेला आपण पाहिला. जणू काही ब्लब त्याने काढला. मी कोकणातला आहे, मी तर म्हणेन आंबा काढला एका हाताने. एक चांगला झेल त्याने टिपत असताना तिथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 32, 32 ऑन दी बोर्ड. फलंदाज बाद झालेत ते एकंदरीत 6 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. जणू काही ना थोड्या वेळापूर्वी आपण विनंती केली होती सिडकोचे पदाधिकाऱ्यांसाठी. सिडकोचेच कर्मचाऱ्यांसारखी मैदानाच्या आतमध्ये गत झाली आहे. तू चल मैं आया, हजेरी लावून मैदानाच्या बाहेर. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला घनसोली आणि बोनखोडे, दोन संघांदरम्यानची लढत नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. चला, एकानेच कॅप्टन म्हणला तर सुपर हिट व्हाल. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. पुढचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, थेट यशरक्षकाचा भेद घेतला. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. ही बाब आवर्जून हिरायला हवी, कारण आपण पाहिलं ना तर एखादा दिग्दर्शक जर एकच म्हणला ना तर तो सिनेमा सुपर हिट होतो. आणि कॅप्टन जर एखादा असेल ना, एकाने लीड केली तर टीम ही सुपर हिट होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जिथे 32 आहेत, रन्स आलेल्या नाही आहेत. गोलंदाजाने हातच खोलू दिले नाही आहेत, मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये रन्स होत्या, तिथून धावा थांबल्यात. यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू. पूर्वार्धाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा ते एकंदरीत आपण पाहतोय 32-33 धावसंख्येचं टार्गेट. या शेवटच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी झाली आहे. केवळ 2 धावा आणि 2 विकेट प्राप्त केल्या. गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर गोलंदाज अर्थात शेवटचे षटक हातात असताना अजितने अफलातून गोलंदाजी केली. विकेट प्राप्त करत असताना शेवटच्या बॉलवरती त्याला आपण पाहिलं. 2 धावा देत असताना 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. पूर्वार्धाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती 32 आहेत, 33चं टार्गेट. हेच चालूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स सिरियामध्ये. नाव अनाउन्समेंट. यावेळेस नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीस येणार. एका बाजूला बोनकोडे तर दुसऱ्या बाजूला घणसोलीचा संघ. मी दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे. इथे प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आपण पाहतोय ओमकारजी कोळी, तदनंतर अशोकजी कोळी यांना आपण इन्व्हाइट करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी करावा. सन्माननीय अशोकदादा कोळी, आपण या. घनसोली संघाचा कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यायचं आहे. येलो हेच दोन्ही संघाच्या टी शर्ट आपण येलो कलरच्या पाहतोय. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. चांगला खेळ करा, प्रेक्षकांचं मन जिंका आणि आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी एक जबरदस्त खेळ करा. इथे टॉस केला जाईल. कोण बोलतोय? हेड इज अ कॉल. हेड आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग कॉमन निर्णय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आले. एक फार मोठी स्पर्धा आपण अंतिम रजनीमध्ये खेळतोय. बुनकोडी संघासोबत कधी यापूर्वी क्रिकेट खेळायत का? आम्ही नवी मुंबईमध्ये कंटिन्यू खेळत असतो एकमेकांसोबत. बरं, तुमच्या दोघांमध्ये जास्तीत जास्त सामने कोणी जिंकलेले आहेत? तेवढं आठवत नाही, पण सेमच असेल जवळपास. चला, सेम आहे असं समजून एक नवीन ठसन या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल असं पाहू. दोन्ही संघ आमने सामने बऱ्याच वेळा केलेत, परंतु एक नवीन मैदान, नवीन विकेट, ज्यावर आपण पाहतो गोलंदाजी देखील चांगली केली तर चांगली होते, फलंदाजी देखील जर केली तर चांगली होते. कशी रणनीती असेल या समोरच्या संघाविरुद्ध? असं बोलू तर नाही शकत, पण ती पण टीम चांगली आहे आणि आम्ही पण जिंकण्याचा प्रयत्न करू. बरं, यावर्षी किती प्राइज तुमच्या संघाने प्राप्त केल्यात? पहिला आम्ही पूर्णपणे हरत होतो. या 2 हप्त्यात आम्ही 3 प्राइज मारलेत. 2 हप्त्यामध्ये 3 प्राइज मिळाले आहेत. आपण 4थ्या चषकाच्या दिशेने जाल अशा आपण शुभेच्छा देऊया. आले या बाजूला टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण, फलंदाजी एका बाजूला. चलूया इथून प्रेझेंटेशन बॉक्स एरियातून दोन्ही संघांना देऊ शुभेच्छा. कॉम बॉक्सच्या दिशेने जाऊ, जिथे आपल्याला दुसऱ्या डावाचं समालोचन ऐकायला मिळेल.
एक बॅटल, एक युद्ध होईल अशी अपेक्षा तमाम प्रेक्षकांना आहे, कारण आपण पाहतोय दोन मोठे संघ आमने सामने उभे ठाकलेत. एका बाजूला आहे काळुंद्रे तर दुसऱ्या बाजूला आहे ऐरोली कोळीवाडा नवी मुंबई उपनगरातील हा संघ आहे. सुरुवातीला आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं ना तर तिथे मात्र फार कमी धावसंख्या, 32 धावा फक्त आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाल्या. 33 धावांचं लक्ष ठेवलंय, त्याला उत्तर देण्यासाठी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अभिषेक आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये असेल. तर पहिला गोलंदाज आपण पाहतोय प्रतीश मस्करच्या हातामध्ये बॉल असेल. 30 यार्ड सर्कल मध्ये 33 धावा, इथे मात्र फार आव्हान असेल. ज्या पद्धतीनं आपण धावा कमी होताना पाहतोय, जसजसा हा खेळ पुढे सरकत जाईल ना, 11 वाजून 35 मिनिटं दबाचे बिंदू कोसळू लागलेत, हवा मंदावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही 50-60ची अपेक्षा 4 षटकांमध्ये ठेवू शकत नाही. कमीत कमी धावा आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. षटकार हॅट्रिक साठी दुर्वा ओमकार कोळी यांच्याकडून प्राइज आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. फर्स्ट बॉल, दुसऱ्या डावातील पहिला बॉल. फुल टॉस, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला इथे. तू माय येस, यावेळेस मात्र सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू आला. अनवधानानं एक दुर्घटना होता राहिली. जर कॉलिंग झालं नसतं तर यावेळेस मात्र 2 पैकी एका खेळाडूला माघारी परतावं लागलं असतं. अशा वेळेस 2 खेळाडू समन्वय साधण्यासाठी आपापसात चर्चा करतील. चर्चा फार महत्वाची आहे, कारण चर्चेने मोठ्या मोठ्या प्रश्नांचा उलगडा केला जातो. यावेळेस तुमच्यामध्ये बॉन्डिंग नसेल तर मात्र तुम्ही या ठिकाणी कोलॅप्स होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चर्चा करणं फार गरजेचं आहे. पहिला बॉल डॉट आलाय आणि डॉट बॉल नंतर काय गोलंदाजाचा रनअप पहा, अगदी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण त्याला पाहतोय. सेकंड बॉल, वेगवान लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 हँडेड चेंडूला या ठिकाणी अडवलं गेलं. एक धाव या ठिकाणी होतीये. काळुंद्रे संघ या ठिकाणी सुरुवातीला थोडासा संघर्ष केला धावांसाठी. यावेळेस त्यांना डिपेंड करण्याचं फार मोठं आव्हान आहे. त्यांच्याकडे मात्र गुणवत्ता आहे, फार वर्षाचा प्रदीर्घ अनुभव. प्रवीण सारखा एक मास्टर माइंड कॅप्टन आणि खेळाडू देखील त्यांच्याकडे उपस्थित. आणि अशा वेळेस प्रवीणची विकेट पडल्यानंतर काय घडलं आपण पाहिलं मित्रांनो. मधल्या फळीतील कोणत्याही फलंदाजाला यश लाभलं नाही. पुढचा बॉल, यावेळेस अतिशय भन्नाट वेगावर स्वार होणारा बॉल. चांगली गुणवत्ता दाखवली या गोलंदाजानं. काय गती आहे, काय लाईन आहे, काय लेंथ, तंत्र शुद्ध गोलंदाजी आपण पाहतोय. असं काही क्षणाकरता वाटलं की टेनिस बॉलची विकेट नाहीये, इथे लेदर बॉलचा बॉल एखाद्या गोलंदाजानं येऊन फेकावा आणि टप्पा पडल्यानंतर स्किट व्हावा ना, तितक्या भन्नाट वेगानं बॉल स्किट झाला. चांगला बॉल आहे, इथे एलिव्हेशन आहे का? येस, इट्स अ मॅक्झिमम षटकार. गोलंदाजाचा आधीचा वेग होता, दुसऱ्या चेंडूवर मात्र वेग, पण जसा वेग आला ना तितक्याच वेगानं बॅटचा फ्लो आपण पाहिला. लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून गेला, सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. या 6 धावेनं आपण एकूण धावसंख्या या ठिकाणी पाहतोय. तब्बल 7 धावा धावफलकावर लागल्या जातील. पुढचा बॉल, यावेळेस परफेक्ट यॉर्कर. चांगला फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय, चांगलं कमबॅक केलंय. इथे काळुंद्रे संघाला अशा डॉट बॉलची अपेक्षा अधिक राहणार आहे, कारण धावा 24 चेंडूमध्ये फक्त 33 करायच्या आहेत. सुरुवातीच्या काही चेंडूमध्ये 7 आल्या, तिथून तुम्हाला कमबॅक करावं लागेल. या षटकातला बहुधा शेवटचा बॉल असावा. पूर्ण करतोय गोलंदाज आपण पाहतोय प्रतीश. हो, क्या बात आहे. अतिशय वेगवान बॉल, भन्नाट वेग, बॅटचा फ्लो. बॅट वरती येण्या अगोदरच आपण चेंडूला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहिलं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला मित्रांनो. पहिल्या षटकानंतर धावा पाहतोय आपण. 7 धावा धावफलकावर लागल्या जातील. 18 चेंडू आणि
26 धावांचं अजूनही लक्ष असणार आहे. आपण पाहतोय हा चालू सामन्याची रंजकता या ठिकाणी पाहायला मिळेल. ऐरोली कोळीवाडा विपक्ष काळुंद्रे हे दोन संघ आमने सामने उभे ठाकलेत, ज्यामध्ये आपल्याला एक युद्ध पाहायला मिळेल. आणि युद्धभूमीमध्ये ज्याची नीती योग्य ना, ज्याची मेहनत योग्य ना, ज्याची सूत्र चांगली ना आणि ज्याची वेळ चांगली ना, तो संघ यावेळेस मात्र या ठिकाणी जिंकताना पाहायला मिळेल. 18 बॉल 26 धावा. स्पेस रियालिटीचे मालक ओनर सन्माननीय प्रदीप राठोड सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. बरेच व्यावसायिकदार, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. कारण होतं प्रवीणदादा कोळी आणि त्यांचे पाठीराखे. आज फार मोठी स्पर्धा. दुसऱ्या षटकातला हा पहिला बॉल, एकाला झाकावं आणि दुसऱ्याला पहावं असंच काहीसं चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पहिलं षटक अगदी वेगवान आणि दुसरं षटक त्याही पेक्षा वेगवान गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस काऊ कॉर्नर मध्ये चांगला तडाखा दिलाय. गॅप पाहायला मिळाला. अगदी धाग्यामधून सुई आणि सुईमधून धागा ववा तशा पद्धतीने यावेळेस चेंडू निघालाय सीमा पार चौकार. ' 16 मध्ये 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा प्रीतम दादांना पाहिलं. आज अंतिम रात्र. यावेळेस इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी, उंची जास्त, लांबी कमी, सुरक्षित हात. तिथे आली विकेट. यावेळेस मात्र विकेटची गरज होती आणि मिळाली इथे पहिली विकेट. बॅटिंग ऑर्डर चला परत पाठवा. वेळ फार महत्वाची आहे. वेळेबद्दल सांगायचं ना तर मनगटाला बांधलेल्या घड्याळाच्या काट्यांना आपल्याला थांबवता येतं, परंतु प्रकृती पुढे कुणाची मेजाज चालत नाही. तो उगवतो वेळेवर आणि मावळतो देखील वेळेवर. त्याच्या समवेत चालणाऱ्या माणसांनीच इतिहास घडवलाय आणि तुम्हाला देखील जर इतिहास घडवायचा असेल तर वेळेसोबत चालणं फार गरजेचं आहे. कारण आपण पाहतो सकाळी 5 रुपयाला विकला जाणारा पेपर जो आहे ना, तो सायंकाळच्या सत्रामध्ये 5 रुपये किलोने विकला जातो. वेळेची किंमत ज्याला कळाली ना तो या दुनियेवर राज्य करतो. मित्रांनो, तुम्हाला या ट्रॉफीवर, या चषकावर, या आयोजनावर राज्य करायचं असेल तर तुम्हाला मात्र वेळेसोबत चालणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये आलेली ही पहिली विकेट आपण पाहतोय. पहिला बॉल ठोकला, तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. धावसंख्या आपण टोटल पाहतोय 11 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. येणारे 15 बॉल 22 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाही आहे मित्रांनो. रणझुंजार या मैदानावर रणशिंग फुंकलं गेलं आणि इथे मात्र एक बॅटल, युद्ध सुरू झालं. इथे बॅटला बॉल ब्रश थर्ड मॅनच्या दिशेनं डायरेक्ट हिट. यावेळेस मात्र खेळ संपला असता, खेळाडूला थांबावं लागलं असतं, पण स्टंपवर बॉल आला नाही. यावेळेस मात्र फलंदाजाला जीवनदान मिळालंय. धावा पाहतोय आपण 12 धावा. 14 चेंडूमध्ये अजूनही 21 धावांची गरज आहे. अंतिम रात्रीमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. साई गणेश ट्रॉफी 2025 एक 5 दिवसीय कारवा, ज्यातला अतिशय महत्वाचा टप्पा. इथे मात्र गॅप शॉट आहे का नाही आहे, खेळाडू उपस्थित. इथे मात्र सेकंड ब्रेक थ्रू आलाय. गरज होती आणि ती गरज मात्र गोलंदाजानं पूर्ण केली आहे.
33 धावा डिपेंड करताना अवघ्या 12 धावसंख्येवर आपण पाहिले 2 महत्वाचे गडी बाद झाले. दुसऱ्या षटकामध्ये आकाशनं केलेली कामगिरी आपण पाहिली. खरं तर आकाशच्या बॉलिंगला त्याचं संपूर्ण विवरण पाहिलं ना तर 4-0 4 विकेट, सिंगल आणि विकेट अशा पद्धतीनं त्याच्या गोलंदाजीचं समीकरण राहिलंय. 33 धावा डिपेंड करताना ज्या गोलंदाजीची गरज आहे ना त्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी होती आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मनोज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला चॅलेंज आहे आकाशगिरीचं. फार प्रतिभा या खेळाडूच्या अगदी गोलंदाजीमध्ये पाहिली आपण. पुढचा बॉल काय टप्पा आहे, हार्ड लेन डिलिव्हरी आहे. अशा वेळेस मात्र गतीनं फलंदाजाला बीट केलंय. ओव्हर नंबर यावेळेस मला वाटतंय दुसरा या ठिकाणी समाप्त झालाय. मध्ये आपण पाहिलं ना तर आज मात्र मुंबई उपनगर नवी मुंबई मधले जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संघ पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये लोकल संघ जर पाहिला तर केवळ आणि केवळ बामणडोंगरीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक या ठिकाणी घेऊन आलाय. कल्पेश गरजच्या हातामध्ये बॉल आहे. चॅलेंज आहे. 12 बॉल मध्ये 21 धावा डिपेंड कराव्या लागतील आज आत्ता आणि ताबडतोड. कारण गरज आहे तुम्हाला तुमच्या संघासाठी योगदान द्यावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे पहा थोडासा दबाव आहे कारण एक फटका मॅचचं गणित बिघडवतं आणि एक फटका मॅच फिनिश देखील करून जातो. कल्पेशच्या डोक्यावर मात्र थोडंसं सायकोलॉजिकल प्रेशर असेल. यावेळेस पहा संमिश्र गोलंदाजी, गती परिवर्तन केलंय, बोट फिरवली गेली आणि यावेळेस मात्र लेग कटर बॉल फलंदाजाला फसवलं गेलं. येणारे 11 बॉल 21 धावांची गरज आहे. आता आपण जर पाहिलं ना तर ऐरोली कोळीवाडा संघाचा खेमा पूर्णपणे शांत आहे. त्यांना ठाऊक आहे, त्यानं पाहिलंय की कशा पद्धतीने काळुंद्रे संघाचे गोलंदाज यावेळेस वारंवार बीट करतायत. पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो या ठिकाणी ब्रश झालाय. लंगापच्या दिशेने एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी थोडासा फ्लंबल त्या ठिकाणी आला आणि पाहता क्षणी 2 धावा झाल्यात. एक चूक आहे ना फार महत्वाची ठरते या क्रिकेटच्या खेळामध्ये. एका धावेला फार किंमत आहे. क्रिकेट खेळताना आपण त्याचं भान ठेवणं फार गरजेचं आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेनं संघ पोहोचला एकूण 14च्या घरामध्ये. 10 बॉल 19 धावांची गरज असेल. फिल्डिंग मध्ये थोडस बदल केला जाईल का? इथे आपण पाहतोय शॉर्ट पॉइंटचा खेळाडू थोडासा पुश केला जाईल. तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीप पॉइंटच्या दिशेने पुश केला जातोय. तदनंतर लॉंग ऑफचा खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणला जातोय. एक वेगळी रणनीती या ठिकाणी बांधली जाईल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहतोय, एक काऊ कॉर्नर पाहतोय. तदनंतर लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि तदनंतर आपण एक डीप पॉइंट थर्ड मॅनच्या अगदी मध्ये असे एकूण 5 खेळाडू सीमेवर तैनात केले जात आहेत. या फलंदाजासाठी एक वेगळी रणनीती, एक वेगळं चक्रव्यूह. यावेळेस इनसाइड आउट फटका, हाच प्लॅनिंग होता. येस, इथे ही प्लॅनिंग आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळते. लॉंग ऑफचा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणला आणि तिथेच पुढच्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त झाली.
फार मोठी विकेट. याला म्हणतात प्लॅनिंग मित्रांनो. तुम्ही प्लॅनिंग नुसार चालणं फार गरजेचं आहे. अंधाधुंद जर तुम्ही क्रिकेट खेळाल तर तुम्ही विजयाच्या समीप पोहोचू शकत नाही. समोरच्या संघाची डावपेच, समोरच्या संघातल्या फलंदाजांची डावपेच, त्यांच्या रणनीती, त्यांचे प्लस मायनस पॉईंट जे तुम्हाला जर ठाऊक असतील ना आणि त्या पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी केली ना तर तिथे तुम्हाला यश मिळतं. मी कशा पद्धतीनं गोलंदाजी केली आहे पहा कल्पेश घरत यानं. 0-2 विकेट. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केलेत हातामधून, 2 धाबा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली, 1 बॉल डॉट. चौथ्या बॉलची फेकी केरळ. येणारा नवीन खेळाडू आपण पाहतोय कुणाल. यावेळेस पहा गती गती आणि गतीतून बेट केलाय, पुल करण्याचा प्रयत्न केलाय. काही सामना रंगला जातोय. 33 धाबा डिपेंड करताना मात्र काळुंद्रे संघाचं एक महत्वाचं चॅलेंज समोरच्या संघाला पाहायला मिळते. एक ठसन पाहायला मिळते. 8 चेंडू 19 धावांची गरज आहे. यावेळेस पूल केला. येस येस, पूल पूल अँड सक्सेसफुल षटकार. शॉट ऑफ लेंथ होता, अगदी बॅकफुटवर गेला फलंदाज, त्यानं पाहिलं आणि ठोकून दिला षटकार. डीप मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा 6 धावांकरता आलेला षटकार. आणि षटकाराने पहा काय आता बदलवून टाकले आहेत. 7-13चं समीकरण या ठिकाणी शिल्लक आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेडिक्ट करा, भविष्यवाणी खोटी ठरते मित्रांनो. आणखी एक पूल केलाय, यावेळेस हवेमध्ये बॉल. येस, यावेळेस विकेट येण्याची संधी आहे. नामी विकेट आली आहे. आणखी एक ब्रेक थ्रू सामन्यामध्ये आलाय. आणखी एक ट्विस्ट ट्विस्ट अँड ट्विस्ट. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मित्रांनो संपला. 3 षटकानंतर आपण धावा पाहतोय तब्बल 20 धावा. येणारे 6 बॉल आणि 13 धावांची गरज असेल. धावांसाठी संघर्ष करतोय ऐरोली कोळीवाडा संघ. षटकार ठोकल्यानंतर मात्र गोलंदाजाला ठोकून काढला आणि तदनंतर मात्र गोलंदाजानं फलंदाजाला ठोकून काढला. विजयाच्या रस्त्यामध्ये असणारा काटा जो होता तो अलगद बाजूला केलाय. 6 बॉल 13 धावांची गरज आहे. 1999च्या वर्ल्ड कप मध्ये एक सुंदर गाणं भारतीय संघाला त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तयार केलं होतं. ज्ञान योग अर्जुन से सीखो, बस मछली की आंखों को देखो, अंतिम पल तक जीत की आशा छोडो ना. शेवटचे क्षण जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुम्ही जिंकण्याची आशा सोडू नका. मेहनत करा, प्रामाणिक निष्ठा दाखवा आणि इच्छा नव्हे प्रबल इच्छा शक्ती दाखवा. 6 बॉल 13 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज प्रवीण घरत. रॉस टेलर अनुभवाची गाथोडी काळुंद्रे संघानं काढली आहे. फ्रीकीचा जादूगर. त्याच्या हातामध्ये वैविध्य आहे, व्हेरिएशन आहे, प्रतिभा आहे, टॅलेंट आहे. पहिला बॉल फिरवलाय. व्हॉट अ मॅच. येस, यावेळेस मात्र एकच धाव मिळते. 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. पहा आपण कशा पद्धतीने सामना पाहतोय. सामना होता कुठं, सामना आला कुठं, सामना जाणार कुठं आणि सामना संपणार कुठं हा प्रश्न मात्र आता तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहिलाय. 5 बॉल 12 धावा. फलंदाजाला चीर केलं जाईल. पुढचा बॉल. यावेळेस स्लॉग स्वीप आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय गोलंदाजी आहे. काळुंद्रे संघाची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 33 डिपेंड करताना मात्र आपली प्रतिभा, आपली गुणवत्ता ठासून दाखवली आहे. यावेळेस चांगला फटका. टायमिंग चुकला इथे खेळाडू उपस्थित. येस, यावेळेस आणखी एक विकेट आली आहे. प्रतीशनं मात्र आपल्या वज्र मुठीमध्ये कॅचला टिपलंय. प्रवीण घरतला फलंदाजी करताना अपयश आलं होतं पण तदनंतर आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये आतापर्यंत मिळालेले यश 1-0 आणि विकेट. 3 चेंडू आतापर्यंत रिलीज केले. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट देखील महत्वाची विकेट त्याने या ठिकाणी टिपले. येणारे 3 बॉल आणि विजयाचं लक्ष आहे 12 धावांचं. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. काळुंद्रे संघाची ओळख
काळुंद्रे संघाची ताकद आजपर्यंत आपण फक्त फलंदाजी मधून पाहिली, पण बरेच सामने त्यानं गोलंदाजीतून जिंकून दाखवलेत. हे पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलंय. हे कुठल्याही गोष्ट साध्य करायची ना तर तुम्ही आधी सिद्ध व्हा, प्रसिद्ध आपोआप होता येतं. अभ्यास फार महत्वाचा भाग असतो. असाध्य ते साध्य करती कारणे अभ्यास तुका म्हणे. कुठल्याही गोष्टीला साकार करायचं असेल तर तुमच्याकडे अभ्यास फार महत्वाचा आहे, अनुभव फार महत्वाचा आहे. 3 बॉल 12 धावांची गरज. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय, यावेळेस मात्र चुकी केली आहे फलंदाजानं. येणारे 2 बॉल 2 धावांची गरज. जय मल्हार काळुंद्रे संघ आपण पाहतोय यावेळेस. येस येस, दांडी 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 गोल केली आहे. काय अफलातून गोलंदाजी झाली आहे. इथे मात्र ऐरोली कोळीवाडा संघ मात्र जागा सोडतोय. 33 धावा 24 चेंडू मध्ये करताना मात्र दमछाक झाली. धावांसाठी फार मोठा स्ट्रगल करावा लागला, संघर्ष करावा लागला, पण त्या संघर्षापुढे जय मल्हार काळुंद्रे संघाचा संघर्ष फार मोठा राहिला. एका चेंडूमध्ये फक्त 12 धावांची गरज आहे. आपण पाहिलं ना, आतापर्यंत 23 चेंडूचा खेळ झाला आणि धावा मात्र फक्त आणि फक्त 21 धावा हा संघ करू शकला. एक बॉल 12 ची गरज आहे. एका चेंडू मध्ये 14 होताना टेनिस क्रिकेट बॉल मध्ये आपण पाहिल्यात मित्रांनो, पण चमत्कार हे एकदाच होतात, वारंवार होतात, त्याला चमत्कार बोललं जात नाही. एका चेंडू मध्ये 12 ची गरज. यावेळेस इनसाइड आउट फटका आपण पाहतोय. जय मल्हार काळुंद्रे संघ, काय खेळ झाला, काय गुणवत्ता दाखवली, काय बॉलिंग केली. फलंदाजीमध्ये अपयश आलं होतं, पण 33 धावा त्यानं डिपेंड करून दाखविल्या. 33 मधल्या देखील 10 धावा त्यानं सेफ ठेवल्यात. केवळ 23 धावा करू शकला ऐरोली कोळीवाडा संघ. विजेत्या संघाचं आपण अभिनंदन करूया आणि पराभूत संघाला शुभेच्छा देऊ. जाताना आपण गाड्या सावकाश चालवा मित्रांनो. परतीचा प्रवास सुरक्षित तर आपलं घर सुरक्षित, घर सुरक्षित तर आपला समाज सुरक्षित.